महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात पोहोचणारी ही लालपरी सुरू कशी झाली? आज आपण जाणून घेऊयात एमएसआरटीची अशी गोष्ट जी प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्याशी जोडलेली आहे. तुम्ही पाहतात ब्रेनबूम मराठी आणि तुमचे ब्रेनबूम मराठीमध्ये सर्वप्रथम स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण एमएसआरटीची सुरुवात कधी झाली, बसची सुरुवात कधी झाली, आपल्या लालपरीची सुरुवात कशी झाली ते जाणून घेणार आजच्या व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, कारण ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. 1940च्या दशकातला महाराष्ट्र कल्पना करा, आजसारखे हायवे नव्हते, प्रत्येक गावात बस नव्हती आणि प्रवास म्हणजे मोठी समस्या होती. गावातील लोक शहरात जाण्यासाठी बैलगाडी वापरत, घोडागाडी वापरत, अनेक किलोमीटर पायी चालत जात. एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी शहरात जायचं असेल तर पूर्ण दिवस प्रवासात जायचा. शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी बाजारात पोहोचणं अगदी कठीण होतं आणि आजारी माणसाला हॉस्पिटलमध्ये नेणं हा तर जीवघेणा प्रश्न होता त्या काळी. त्या काळात महाराष्ट्राला गरज होती एका अशा सेवेची जी गाव आणि शहर जोडेल, आणि यातच जन्म झाला लालपरीचा. लालपरी हे नाव कसं पडलं? एमएसआरटीच्या बसेस सुरुवातीला लाल रंगाच्या होत्या आणि हळूहळू लोक त्यांना प्रेमाने म्हणू लागले लालपरी, कारण लाल रंग, वेग आणि लोकांना मदत करणारी सेवा ग्रामीण भागात. तर लालपरी म्हणजे आशा बनली. बस आली म्हणजे विद्यार्थी शाळेत पोहोचणार, शेतकरी बाजारात जाणार, कामगार शहरात जाणार आणि कुणीतरी आपल्या घरी पोहोचणार. आजही महाराष्ट्रातील अनेक घाट रस्ते खूप धोकादायक आहेत. कल्पना करा, पावसाळा, घनदाट धुके, एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर, अशा रस्त्यावर एसटी चालक हजारो लोकांना सुरक्षित पोहोचवतात. कोकणातील घाट असो किंवा सातपुड्यांचे डोंगर असो, लालपरी तिथेही पोहोचते. कधी कधी तर अशी गावं असतात जिथे दिवसातून फक्त एकच बस जाते आणि त्या गावासाठी ती बस म्हणजे बाहेरच्या जगाशी जोडणारी एकमेव लाईन असते. आपण बसमध्ये बसतो, तिकीट घेतो आणि आपल्या डेस्टिनेशनला उतरतो, पण त्यामागे किती मेहनत असते. एसटी चालक तासनतास ड्रायव्हिंग करतात, रात्रीचा प्रवास करतात, पाऊस, धुके, घाट रस्ते सगळं सांभाळतात. वाहक म्हणजे कंडक्टर प्रत्येक प्रवाशाशी बोलतो, तिकीट देतो, भांडण शांत करतो, वृद्ध लोकांना मदत करतो. काही लोकांसाठी ही नोकरी असेल, पण अनेकांसाठी ही सेवा आहे. महाराष्ट्रात लाखो लोक आजही एसटीवर अवलंबून आहेत, विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, ग्रामीण भागातील लोक, कामगार आणि गावामध्ये तर एसटी बंद झाली तर पूर्ण गाव थांबतात, कारण मुली शाळेत जाऊ शकत नाहीत, लोक कामावर जाऊ शकत नाहीत, बाजारपेठ बंद पडते. म्हणूनच लोक म्हणतात लालपरी ही फक्त बस नाही, ती महाराष्ट्राची लाईफलाईन आहे. आज नवीन लक्झरीज आल्या, बसेस आल्या, मेट्रो आली, ट्रेन आली, पण तरीही महाराष्ट्राच्या मनात एक खास जागा आहे लालपरीची, कारण ती फक्त लोकांना प्रवास घडवत नाही, ती लोकांना जोडते. तुमचा सर्वात लक्षात राहिलेला एसटी प्रवास कोणता? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महाराष्ट्राच्या भन्नाट गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशा नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.